नमस्कार मित्रांनो, मी आता घबाडकुंड बघून आलोय आणि मला अजूनही विश्वास बसत नाही की मी हे काय बघून आलोय. आम्हा चित्रपटावर बोलण्याआधी इंट्रो घेऊया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र. आपण सगळे पाहता आपला लाडके युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. एक मिनिट, जर तुम्ही चित्रपट काहीतरी साधं बघण्याच्या हिशोबाने जाणार असाल तर तुम्ही स्वतःला तयार ठेवा, कारण तुमच्या समोर जे काही दिसणार आहे ना ते सगळं काही अनबिलिव्हेबल असणार आहे. लालसा आणि त्यापोटी घडणाऱ्या गोष्टी या चित्रपटात इतक्या सुरेख पद्धतीने दाखवलेल्या आहेत ना. चला तर चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगतो. घबाडकुंड हा चित्रपट 3 चित्रपटांच्या एका युनिव्हर्सचा एक भाग आहे. म्हणजे 3 चित्रपटांचा मिळून एक युनिव्हर्स बनवलेला आहे आणि त्यातला पहिला चित्रपट म्हणजे अल्ल्याड पल्ल्याड आणि त्याचा दुसरा भाग म्हणजेच हा घबाडकुंड. पण मी आधीच सांगू इच्छितो की मी अल्ल्याड पल्ल्याड अजूनही बघितलेला नाहीये, त्यामुळे हा चित्रपट बघण्याचा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. आता कुठलंही युनिव्हर्स जर एस्टॅब्लिश करायचं असेल तर त्याला सगळ्यात महत्त्वाची असते कथा, आणि या चित्रपटाची जी कथा आहे ना ती आहे साधीच, पण ती ज्या प्रकारे आपल्या समोर येते ना किंवा ती ज्या प्रकारे पडद्यावरती येते ना ते बघण्यात एकदम थक्क होऊन जातो माणूस. कारण हे सगळं मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवीनच असल्यासारखं आहे. याआधी सालबर्डी सारखे बरेचसे प्रयोग सुद्धा होऊन गेलेत, पण हा चित्रपट त्यातही वेगळा आहे आणि हा चित्रपट स्वतःचा एक स्टँड क्लिअर करून असतो. चित्रपटावरून कळलं असेल की तुम्हाला हे गुप्तधनावरचा विषय, आणि गुप्तधनाचा विषय निघतो ना तेव्हा येते लालसा, आणि लालसेसोबत येतात ते लोक जे या गुप्तधनासाठी कोणाचाही जीव द्यायला तयार असतात किंवा स्वतःचा जीव द्यायलाही तयार असतात. पण घबाडकुंड हा चित्रपट अल्ल्याड पल्ल्याड बघण्याची बळजबरी तुम्हाला करतो का, तर माझ्या मते नाही. कारण हे चित्रपट बघताना मला कुठेही जाणवलं नाही की मी पहिला पार्ट बघायला पाहिजे होता. पण जर तुम्हाला चित्रपट बघताना चित्रपटाची अजून माहिती पाहिजे असेल, घबाडकुंड या चित्रपटाची अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की म्हणजे नक्की अल्ल्याड पल्ल्याड चित्रपट बघायला पाहिजे. आता चित्रपटाची कथा एकंदर सगळ्यांना कळूनच गेलेली आहे, त्यामुळे याच्याबद्दल बोलण्याची काही गरज नाही. पण ट्विस्ट देण्याचा प्रयत्न त्यांनी चित्रपटात केलेला आहे हे आपल्याला पहिल्या सीन पासून जाणवतं. आणि ज्या प्रकारे घबाडकुंडचं विश्व पडद्यावरती साकारलं जाताना ते खरंच बघण्यात एवढी मजा येते, आणि खरं सांगतो ना की ते खरंच कमाल आहे. प्रत्येक सीन मधली जी डेप्थ आणि इंटेन्सिटी आहे ना ती प्रत्येक वेळी तुम्हाला येऊन हिट करते, तुम्हाला येऊन ती टोचते आणि तुम्हाला ती सांगते की या चित्रपटात जे काही दिसणार आहे ना ते तुम्हाला खरंच शॉक करून ठेवणार आहे. पात्रांमधला लालसेचा भाव त्यांनी इतक्या सुरेख पद्धतीने दाखवला आहे की त्यातली एक बाई जी स्वतःच्या मुलीचा जीव द्यायला तयार होते का, तर तिला धनाची लालसा असते म्हणून. जी काही पात्र आपल्याला पडद्यावरती दिसतात ती आपल्याला पूर्णपणे सारखीच वाटतात, कारण प्रत्येकाला लालसा आहे, आणि प्रत्येकाला लालसेपोटी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते धन हवंय. चित्रपटाचा पहिला सीन पासून जो काही केओस दाखवलाय, पण तो केओस शेवटच्या सीनला कसा कनेक्टेड आहे हे इतकं सुंदर पद्धतीने दाखवलं नाही. ज्यावेळेस ते अनफोल्ड होतं ना तुम्हाला धक्केच धक्के बसतात. चित्रपटाची कथा आहे साधीच, पण ती ज्या प्रकारे आपल्याला पडद्यावरती दाखवली ना त्यासाठी दिग्दर्शकांना 100 मार्क. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी खरंच भारी, त्याला खरंच तोडणे. पण काही सीन असे आहेत ना की जे खरंच अंधारातच दिसतात, म्हणजे त्यामध्ये जो नॅचरल लाईट असला पाहिजे ना तो आपल्याला जाणवत नाही. आणि या चित्रपटात ज्या कुठल्या लोकेशनचा उपयोग केला आणि जे काही सेट उभे केलेत ना ते खरंच बाप लेवलचे. म्हणजे क्लायमॅक्स मधला जो काही सेट त्यांनी उभा केला आहे ना तो खरंच कमाल आहे. खरंच म्हणजे यामध्ये आपल्याला प्रोडक्शन क्वालिटी जाणवून येते, आणि दिग्दर्शकांची जी तळमळ आहे चित्रपट बनवण्याची ती आपल्याला पडद्यावरती दिसून येते. चित्रपटात जर कोणी सगळ्यात जास्त शाईन केलं असेल तर ते होतं या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक. कमाल कमाल. प्रत्येक सीनला एलिव्हेट कसं करायचं हे या बॅकग्राऊंड म्युझिक मधून कळतं, आणि अशा प्रकारचा बॅकग्राऊंड म्युझिक मी आतापर्यंतच्या बऱ्याचशा चित्रपटात बघितलेलं नाही किंवा कुठल्याच चित्रपटात बघितलेलं नाही. पण या चित्रपटातलं बॅकग्राऊंड म्युझिक खरंच कमाल आहे. सॅल्यूट. चित्रपटात काही सीन असे आहेत ना की जे बघितल्यानंतर तुम्हाला नक्की भीती वाटणार आहे. ते ज्या प्रकारे शूट केले आहेत ना कमाल. हे बघा, एकतर असे चित्रपट बनत नाही आणि बनल्यानंतर चित्रपट बघायला लोक जात नाही, आणि बऱ्याच वर्षांनी जेव्हा त्यांना या चित्रपटाबद्दल कळतं मग ते गावभर बोंबलत फिरतात की अरे हा चित्रपट अंडररेटेड आहे, हा चित्रपट अंडररेटेड आहे. कशाला अंडररेटेड आहे? तुम्ही आत्ता बघा, तुम्हाला आत्ता एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. अंडररेटेडचा टॅग याला लावायचाच नाही आहे. चित्रपटात दाखवलेलं VFX सुद्धा कमाल आहे. ते म्हणजे कसं ना की ते तुम्हाला डोळ्यांना टोचत नाही, जसं ते आपल्याला राजा शिवाजी चित्रपटाच्या वेळी टोचलं होतं, पण या चित्रपटात ते बिलकुल टोचत नाही. आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की बऱ्याच दिवसांनी एक चांगला दिग्दर्शित असलेला चित्रपट मी बघितला. चित्रपटातल्या सगळ्या कलाकारांनी आपलं 100% देऊन काम केलंय, त्यामुळे चित्रपटात सगळ्यांची कामं कमाल आणि अफलातून झाली आहेत. असं एक सुद्धा पात्र नाही की जे तुम्हाला ऑफ वाटेल. प्रत्येक पात्राने आपलं 100% देऊन काम केलंय आणि ते पडद्यावरती ठामपणे दिसून येतं. मित्रांनो, मी या चित्रपटाला दिल 5 पैकी 4 स्टार. तर मित्रांनो, हा होता माझा घबाडकुंड या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा, आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमचा काय भावना आहे त्यासुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त करू शकता. आणि सोबतच माझ्या इंस्टाग्राम पेजला आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तात धन्यवाद. काळजी घ्या.